आदित्यने कमबॅक केलं जरूर आपण पाहतो, परंतु कितपर्यंत कमबॅक हे ठेवलं जाईल। समोरच्या दिशेने आला होता बॅटच्या स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये, आला षटकार 6 धावा। डीजे 3 चेंडू आणि 9 धावेची गरज। 3 चेंडू 9 धावा। चला फिल्डिंग लगेच लावून घ्या। यस, टाइमआउट देखील लक्ष आहे स्वप्नील यांचा, लगेच फिल्डिंग लावून घ्या असं सांगतायत। प्रत्येक चेंडूवरती मात्र या ठिकाणी गणित बिघडलं जात आहे। आता मात्र 3 चेंडू 9 धावेची गरज। मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका आला तर मॅच अजूनही मजा येईल या मॅच मध्ये, आणि करणच्या बॅट मधला षटकार आपण पाहिला। समोर टाकलाय ओव्हर पिच, बॅटच्या रडार मध्ये चेंडू, लगातार बार बार चेंडू सीमा पार, षटकार। चेंडू 3 धावेची गरज। 2 चेंडू 3 धावा। मॅच होती कुठे आणि आणून ठेवले कुठे या फलंदाजानं। करण ऑन फायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। का गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु का बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ना। खरं तर क्रिकेटचा जर आपण विचार केला तर सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट। सातत्याने मी बोलत असतो की क्रिकेटमध्ये आपण कधीही भविष्यवाणी करू शकत नाही, असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो। करण ऑन फायर। खरं तर पेनपूर्व विभाग म्हटल्यानंतर सर्व खेळाडू मात्र चांगले पाहायला मिळतात। 4 चेंडू आणि 15 धावेची गरज असताना मात्र लगातार 2 षटकार असे ठोकलेत ना की समोरच्या संघाला मात्र टीम मीटिंग घेण्यास भाग पाडला या फलंदाजानं। 2 चेंडू 3 धावा। मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। समोर टाकलाय, तिसरा येईल का? यस, मॅच फिनिश केले लगातार या ठिकाणी 1 मॅन शो। 3 षटकार का आपलातून सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी संघाने मात्र बाजी मारले आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी तर प्रेक्षक बनलेत मॅन ऑफ द मॅच। खरं तर 1 मॅन आर्मी अफलातून खेळ। करण जेदे ऑन फायर। लल्ला वास्कर यांच्याकडनं 5000 रुपयाचं तब्बल पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। खरं तर हे गावातले खेळाडू आपण स्टार कास्ट म्हटलं होतं, मी कौतुक देखील केलं होतं करणचं। करण जेदे 1 मॅन शो 1 मॅन आर्मी सारखा लढला आणि असं वाट